श्री स्वामी समर्थ सर्वांना. मी मिशोवरून एक ऑर्डर मागवली होती, ती आज माझी फायनली ऑर्डर आलेली होती आणि त्याच्यामध्ये काय आहे आपण बघूया. तर मी फोडण्यासाठी खूप एक्सायटेड होते आणि समर्थ येऊन बसला होता शेजारी की मम्माने काय मागवले यासाठी. तो पेरू खात माझ्याकडे बघत होता त्याच्यामध्ये काय आहे नक्की, कधी मम्मी बाहेर काढते. माझ्यापेक्षा जास्त एक्साइटमेंट समर्थलाच होती. मम्मी फोडलं तर त्याच्यातून मी वस्तू काढली जी की होतं माझं म्हणजे ज्या बाईचं सौभाग्याचं लेणं असतं ते होतं, ते मी बाहेर काढलं आणि समर्थला खेळायला डबी भेटली. त्यामुळे तो डबीमध्ये इंटरेस्ट झाला आणि लगेच त्याने मोबाईलमध्ये वाकून बघितलं की मी पण दिसतोय का त्याच्यामध्ये. आणि मी त्याला जरा गळ्यातलं काढून बघितलं तर खूप छान होतं. मला खूप छान आवडलं. थँक्यू सो मच मिशो. हे मी जे मागवलं 100 रुपीजमध्ये जे होतं ते खूप छान होतं आणि मला ते आवडलं. तर माझे मिस्टर लगेच आले माझ्यापाशीनं. मिस्टरांनी माझ्या गळ्यामध्ये घातलं. जणू का असं वाटलं आम्ही पुन्हा एकदा लग्न करतोय काय, असा तो लग्नातला क्षण मला आठवला, जो की जेव्हा माझ्या नवऱ्याने माझ्या गळ्यामध्ये असं मंगळसूत्र घातलं होतं. तो मला दिवस पुन्हा एकदा आठवला आणि त्यांनी आल्यानंतर माझ्या गळ्यामध्ये लगेच ते काढलं. मी जुनं जे होतं ते माझं पॅन्डल थोडंसं खराब झालं होतं म्हणून मी माझं जुनं पॅन्डल काढलं आणि लगेचच मी तर थोडेसे त्याचे फासे पण आणून घेतले जेणेकरून ते हे व्हायला नको. मग लगेच त्यांनी माझ्या गळ्यामध्ये बघा कसं काढलं. आणि समर्थ एवढा शॉक होऊन आमच्याकडे बघत होता, पण समर्थकडे मला कॅमेरा फिरवता येत नव्हता म्हणून. पण 1-2 मिनटात तुम्हाला दाखवते समर्थ आमच्याकडे कसा पाहतो, ते टकामका पाहतो येतो. तो म्हणत असेल नक्की यांचं काय चाललं आहे म्हणून असं झालं. आणि हे जे ऑर्डर होतं जे गळ्यातलं आहे ते खूप छान होतं. मला खूप छान आवडलं. थँक्यू सो मच पुन्हा एकदा मिशो. खूप छान होतं हे आणि भारी होतं. आणि समर्थ बघा कसं माझ्याकडे बघतं, बघा त्याची रिॲक्शन बघा कशी चाललेली आहे ते. मग मी म्हणलं आणि मी असा थोडासा फोटो काढला तर तुम्ही बघू शकता किती क्लिअर आणि व्यवस्थित दिसतंय. थँक्यू.